प्रभाग 3 मधील भाजपा उमेदवार सौ मिनल परदेशी माडी, युवराज चौधरी, देवेंद्र दादा सोनार यांच्या प्रचाराचा शुभारंभ। याबाबत अधिक वृत्त असे की भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक 3 मधील उमेदवार सौ शोभा संजय भिल, सौ मिनल आकाश परदेशी माडी, युवराज लक्ष्मण चौधरी, देवेंद्र उर्फ दादा चंद्रकांत सोनार यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज धुळे शहरातील जुने धुळे परिसरातील सुभाष चौक या ठिकाणी श्रीफळ वाढवून या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। या प्रसंगी धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल, भाजपा अध्यक्ष गजेंद्र शेठ आंबेडकर यांच्यासह आदी सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। तर प्रभाग क्रमांक 3 मध्ये भाजपाचे 4ही उमेदवार निवडून येतील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करण्यात आला। प्रसंगी या ठिकाणी माजी महापौर चंद्रकांत सोनार, गुलाब माडी यांच्यासह आदी पदाधिकारी, मतदार बंधू भगिनी या भव्य प्रचार रॅली प्रसंगी उपस्थित होते। तर प्रभाग क्रमांक 3 मधून सर्व भाजपच्या उमेदवारांना प्रचंड असा प्रतिसाद मिळत आहे।
कमळ विजय प्रचाराला सुरुवात झालेली आहे. मारुती रायांचं दर्शन घेऊन आज तिघं उमेदवारांचे देवादादा सोनार असतील, चारही उमेदवार देवादादा सोनार असतील, आकाश परदेशी असतील, सनी चौधरी असेल आणि संजय विंच्या आमच्या वहिनीसाहेब असे चारही उमेदवारांची आज या ठिकाणी प्रचार रॅलीला सुरुवात झाली. आणि पारंपरिक जून धुळे वरखेडी हा भारतीय जनता पार्टीचा राहिलेला आहे आणि कोणी किती याच्यात समाज जात पात आणायचा प्रयत्न करत असेल, परंतु जनता या सर्व गोष्टींना हाणून पाडते. कारण की विरोधकांकडं सर्व प्रभागांमध्ये लढायला उमेदवार पण नाही, कुठंच त्यांच्याकडं काही ठिकाणं नाही. भारतीय जनता पार्टीचं एकही असा प्रभाग नाही आहे जे हिंदुत्वचं प्रभाग आहे आमचं, तर तिथं उमेदवार नाही. परंतु त्यांच्याकडं तर भरपूर प्रभागामध्ये उमेदवार नाही. कोणी फॉर्म माघारी घेतली, तुम्ही काही व्हिडिओ बघितले असतील, किती दादागिरी त्यांची. आमचे अजून काहीच लोक बिनविरोध झाले असतील, परंतु यांनी दादागिरी करून लोकांना थांबवलं. हरकत नाही, भारतीय जनता पार्टी विकासाच्या सोबत आहे आणि या शहराचा जे विकास होत आहे त्याच्यामुळं संपूर्ण जनता ही भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी